दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु काका महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ऑनलाईन आपला सत्संग चालू आहे. सत्संगाचे नियम आपल्याला सगळ्यांना माहिती, मी मागच्या वेळेला हे सगळे सांगितलेले. ते सगळे नियम फॉलो करून आपण हा सत्संग ऐकायचा आहे. आजच्या या सत्संगामध्ये काहींनी प्रश्न विचारलेला आहे की सर्व धर्मांमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव याप्रमाणे सगळ्यांना धर्मशास्त्रांनी सांगितलेले. नवे नवे ईश्वराला सुद्धा आईची उपमा दिलेली. आपण मंत्रपुष्पांजली म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, हे सगळे. परंतु आणि आई वडील हे सर्व श्रेष्ठ आहे. पण असं असताना सुद्धा पुढे मुलं याप्रमाणे काही वागत नाही आणि बरेच प्रॉब्लेम्स आई वडिलांच्या जीवनामध्ये येतात. आणि अलीकडच्या काळामध्ये तर असे बरेच प्रकरण होऊन राहिले की आई वडीलही परेशान आहे, मुलंही परेशान आहे. आणि मग जर मातृदेवो भव पितृदेवो भव आहे, परंतु पुढे ती स्थिती काही तशी राहत नाही आणि अनेक सामाजिक प्रश्न उद्भवलेले आहेत. तर अलीकडच्या काळामध्ये ते जास्त आहे. तर ही अशी परिस्थिती का निर्माण होते आणि पुढे याचं भवितव्य कसं असेल, तर यावर आपण जरा प्रकाश टाकावा. आणि ज्यांना लहानचं मोठं केलेलं आहे, ज्यांना जास्त चांगलं नोकरीला वगैरे कामधंद्याला लावलेलं आहे, त्याच मुलांच्या बाबतीत असा प्रश्न निर्माण होतो असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि हा प्रश्न असा निर्माण का होतो असं याच्यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आपल्याला याचं चिंतन बघायचं आहे. आपण हे सगळं चिंतन बघत असताना वेद काय म्हणतात, धर्मशास्त्र काय म्हणतात आणि संत काय म्हणतात, या दृष्टिकोनातून आपल्याला याचा विचार करायचा आहे. ही सर्वांना भेडसावणारी एक प्रश्न आता अलीकडे तयार झालेला आहे. आई वडील तर हे धन्याचे, आई वडील हे धन्य, याच्याबाबत कुठल्याही प्रकारचं दुमत कुठे असण्याची शक्यता नाही. ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये तर म्हणतात, अध्याय नंबर 17 ओवी नंबर 207, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे ते सेवेसी किर शरीरे लोणकीचे. सर्व तीर्थ यापेक्षा श्रेष्ठ आई वडील आहेत. आपल्या अंगाच्या कातड्याचे चपला केल्या आणि त्या आई वडिलांनी दिल्या तरी त्यांच्या ऋणातून आपल्याला फिटणं शक्य नाही. इतक्या उंचीवर आपले आई वडील ज्ञानेश्वर महाराजांनी नेऊन ठेवलेले. आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारू, ते काय म्हणतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयांची या. म्हणजे आपलं हित कशात आहे हे ज्या मुलाला कळालेलं आहे, जे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नव्हे, हे ज्याला कळालेलं आहे, ज्याच्या हृदयामध्ये सतत विठ्ठलाचं नामस्मरण चालू आहे, आपल्या गुरूंचं नामस्मरण चालू आहे, असा जो पुत्र आहे त्याच्या वडिलांना आणि आईला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धन्यवाद दिलेला आहे. धन्य माता पिता तयांची या. सुरुवातीला माता येते, आईलाच पहिल्यांदा धन्यवाद दिलेला आहे, नंतर वडील. कुठेही बघा पहिल्यांदा आईला धन्यवाद दिला जातो. मातृदेवो भवन, नंतर पितृदेवो भव. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी थोडं सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालून हे सांगितलेलं आहे. आता हे झालं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आता प्रत्यक्ष भगवंतांचं काय म्हणणं आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. बघा, त्याचं एक उदाहरण असं आहे की अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेत होते.
समाधीचा सोहळा चाललेला होता, सगळीकडे आक्रोश. त्या ठिकाणी नामदेव महाराजांची 4 मुलं, नामदेव महाराज आणि स्वतः पांडुरंग आणि रुक्मिणी माता, ह्या सर्वजण हजर होते त्या ठिकाणी. सगळीकडे आक्रोश चाललेला होता आणि पांडुरंगाच्या डोळ्यातून घळा 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 पाणी वाहू लागलं. रुक्मिणी मातेचं लक्ष गेलं पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे आणि त्यांनी पाहिलं पांडुरंगाच्या डोळ्यामध्ये हे आसू. त्यांनी पांडुरंगाला विचारलं, अहो अहो तुम्ही तर मायातीत आहात. मायातीत नाही, मायाधीश आहात आणि आपल्या डोळ्यामध्ये पाणी. तेव्हा पांडुरंगाने रुक्मिणी मातेला सांगितलं, अगं हे असं नाहीये. त्याचा नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, देव म्हणती रुक्मिणीशी हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी धन्य धन्य धारातळी. हा एक नामदेव महाराजांचा मोठा अभंग आहे, तुम्ही तो वाचा. अभंग मोठा आहे. त्यामध्ये पांडुरंगाने त्या अलंकापुरीचं वर्णन केलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी त्रिवेणी गुप्त असे हे सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रह्मादिक इंद्राने येऊन तपश्चर्या केलेली हे सांगितलेलं. ही पावनभूमी कशी, या ठिकाणी स्वर्गाधिक देवता ह्या पक्षरूपाने येतात हे सांगितलेलं आहे. आणि हे अशा श्रेष्ठ ठिकाणी पांडुरंगाने सांगितलं, हे पंढरीपेक्षा सुद्धा मला प्रिय असं स्थान आहे. अशा ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज हे समाधी घेत आहेत. हे योगियांचे योगी, त्रिभुवनामध्ये हे श्रेष्ठ असलेले योगी आज समाधीस्थ होत आहेत. म्हणून माझ्या डोळ्यामध्ये हे अश्रू येतात. त्याच्या शेवट असं म्हटलेलं आहे, ऐसे ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसांडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयचे उदरी ज्ञानदेव जन्मले नामा. म्हणे याच्यामध्ये एकच आहे की धन्यवाद हे ज्ञानेश्वर महाराजांच्या आईला रुक्मिणी मातेने दिलेले. धन्य धन्य जयचे उदरी ज्ञानदेव जन्मले. आई वडिलांना धन्यवाद दिलेले आहे. ज्यांचे मुलं असे कर्तृत्ववान निघालेले आहे आणि त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी अनेक कार्य केलेले, भगवंतांनी त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद दिलेले. रुक्मिणी मातेने ना आईला धन्यवाद दिलेले ज्ञानेश्वर महाराजांचे. हे आपण इथपर्यंत सगळा इतिहास बघितला. आता आपला प्रश्न असा आहे, मुलं ही जाणीव पुढे ठेवत नाही. आता याला कारण काय हे आपण बघू. सगळ्या विश्वामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये 3 गुण शाश्वत आहे, निरंतर आहे, सनातन आहे. कोणते गुण आहेत? प्रत्येक ब्रह्मांडाला एक ब्रह्मा, एक विष्णू आणि एक महेश्वर असे 3 देवता दिलेले आहेत. आणि ह्या 3 देवता 3 गुणाच्या असून त्या संपूर्ण ब्रह्मांडाला गव्हर्न करतात. ब्रह्मांड हे अनंत कोटी आहे. ह्या अनंत कोटी ब्रह्मांडाला अनंत कोटी ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या 3 देवता 3 गुणांनी गव्हर्न करतात. आता ह्या देवता कोणत्या कोणत्या हे करतात, गव्हर्न करतात? पहिला एक ब्रह्म. हा ब्रह्माचं गुण कोणता आहे, कार्य कोणतं आहे? की निर्माण करणे, प्रकट करणे, जन्म देणे. याला ब्रह्म म्हणतात. वेदांनी पण हेच सांगितलेलं आहे. ब्रह्माच्या अनेक ओळख आहेत. यतो वा इमामी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयन्ते विसंविशन्ति. तैतरी उपनिषद 3:1. ब्रह्माच्या अनेक ओळख आहेत, परंतु एक गुण कोणता आहे? तो निर्माण करणे, प्रकट करणे. हा ब्रह्माचा पहिला गुण आहे. दुसरी देवता कोणती आहे? भगवान महाविष्णू. ह्या विष्णूंचं कार्य काय? या सृष्टीचं पालन करणे, पोषण करणे, त्यांचं रक्षण करणे. हा भगवान विष्णूंचा गुण आहे. आणि तिसरा जो गुण आहे तो महेश्वर शिवशंकराचा. त्यांचा गुण काय? वाईट घालवणे.
या सृष्टीवर ज्यांनी ज्यांनी वाईट नजर टाकली त्यांचा नाश करणे, वाईटाचा नाश करणे हा शिवशंकराचा गुण आहे. आता हे सगळे गुण हे आपल्या आईमध्ये आहे की नाही याचा आपण अभ्यास करू. तुम्हाला याचं प्रश्नाचं उत्तर झटकन सापडेल. पहिला जो भाग आहे तो आम्ही आमच्या आईच्या उदरातून जन्माला आलो. ब्रह्म कसं आहे काय आहे आम्हाला माहित नाही, आमची बुद्धी तिथपर्यंत नाही, परंतु आम्ही आमच्या आईच्या पोटी जन्माला आलो, आईच्या उदरातून आलो, आईने आम्हाला प्रकट केलं, आई आम्हाला ब्रह्मस्वरूप आहे. पहिला प्रश्न मिटला की आई ही आमची परब्रह्म आहे, आमची आई ब्रह्मस्वरूप आहे, आमच्या आईने आम्हाला प्रकट केलं, प्रश्न मिटला. आई ही ब्रह्मस्वरूप आहे, पहिला प्रश्न मिटला. आमच्या आईने आम्हाला लहानचं मोठं केलं, जन्माला आल्या आल्या आईने आमच्या आईने आम्हाला स्तनातलं दूध पाजलं, आमचं संगोपन केलं, आम्हाला लहानचं मोठं केलं. प्रत्यक्षामध्ये ती अर्धपोटी राहिली, परंतु आम्हाला पूर्णपणे आम्हाला जे पाहिजे काय नको हे सगळं आमच्या आईने दिले आणि आमचं रक्षण सुद्धा केलं. मग आमची आई आम्हाला विष्णू स्वरूप आहे. विष्णू देवता कशी एक आहे हे आम्हाला माहित नाही, पण आमच्या आईने आम्हाला पालन पोषण आमचं केलं, आमच्या आई आम्हाला विष्णू स्वरूप आहे. दुसरा भाग मिटला. आता तिसरा महत्वाचा भाग आहे. हे जे पहिले जे आहे ब्रह्माचा गुण आणि विष्णूचा गुण हा या ब्रह्मांडामध्ये असलेल्या प्रत्येक जीवाला आहे. मनुष्य, कीट, पतंग, पशु, पक्षी या सगळ्यांना हे दोन गुण लागू आहेत, ब्रह्मगुण, विष्णुगुण. परंतु विष्णुगुण आहे, परंतु महेश्वराचा गुण जो शिवशंकराचा गुण आहे हा फक्त मनुष्यालाच पूर्ण करावा लागतो. त्यातल्या त्यात स्त्रीला हा पूर्ण करावा लागतो. तुम्ही शंकराचं एक चित्र डोळ्यासमोर आणा, त्यांच्या जटेवर चंद्र आहे, ते शीतलता दाखवतं. थोडस खाली बघा, शंकराला तिसरा डोळा पण आहे. हा डोळा जर उघडला तर संपूर्ण ब्रह्मांड खाक होईल एवढी ताकद त्याच्यात. शिवशंकर हे ध्यानस्थ आहे, कमंडलू आहे, गजचर्म नेसलेले आणि स्मशानामध्ये वैराग्यशील भूमिका सुद्धा शिवशंकराची, ध्यानस्थ आहे. पण वेळ प्रसंग जर आला तर अनेक दैत्यांचा नाश अनेक रूप घेऊन शिवशंकरांनी केलेले, पण या सृष्टीतलं वाईट त्यांनी घालवलेले. ज्यांनी शिवशंकराची तपश्चर्या केली त्यांना शिवशंकरांनी वैष्णव बनवलेलं आहे आणि त्यांना विष्णू भक्तीमध्ये आणलेलं आहे. हे आपल्याला तर भागवताने पण सांगितलेलं आहे की वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ शिवशंकर आहे. शंकराचं हा गुण आहे की वाईट घालवणे. आता स्त्रीने ह्या शिवशंकराचा जो गुण आहे हा भेदन केला पाहिजे. कसा केला पाहिजे की त्याच्या मनातलं वाईट घालवण्यासाठी मातेने प्रयत्न केले पाहिजे. कसे प्रयत्न केले पाहिजे? मुलाला तुम्ही कितीही सांगा, तू असं वाग, तसं वाग, तसं वाग, असं सांगून कधी कोणी सुधारतो का? अहो, दारुड्याला पण वाटतं का मग मी हे जे दारू पितो ना हे फार चुकीचं आहे. तो रोज सकाळी सांगतो आजपासून मी दारू सोडली, पण संध्याकाळी पुन्हा दारू पिल्याशिवाय होत नाही. जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये एक ईश्वर धक्का देत नाही की अरे मी करतोय हे वाईट आहे, हे जोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला कितीही सांगा त्याचा उपयोग होत नाही. मग आईने शिवतत्वाचं भेदन केलं पाहिजे तर तो ओंकार पूर्ण होईल. तो कसा की मुलं लहान आहेत, लहानपणी तुम्ही मुलांवर हे संस्कार केले पाहिजे की अरे हे तुझे वडील आहे, पण आपल्या सगळ्यांचा बाप तो परमात्मा आहे, त्याचं तू नामस्मरण कर, हृदयामध्ये चिंतन कर, त्याच्याजवळ काहीही मागू नको. जे तुला प्रारब्ध भोगे हे भोगावेच लागतील आयुष्यामध्ये, पण ईश्वराचं तू नामस्मरण कर.
नामस्मरण कसं कर, एखाद्या बाबाकडे जायचं, मग तो माळ काढून देईल, मग तो भस्म काढून देईल. हे जादूचे प्रयोग करणाऱ्या साधू लोकांकडे न्यायचं नाही. साधूची व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अहो तो कसाही करो पण संतांचा समागम झाला पाहिजे. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान यांती. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तर याच्यावर किती कडक भाष्य केलेलं आहे. मी आश्रमामध्ये दर रविवारी आपली साधना शिबिर असते 8 ते 9. मी कितीतरी आजींना, कितीतरी माता भगिनींना विचारतो, अहो आपली मुलं काय करतात, कितवीत आहे, कोणी सांगतं तो 8वीत आहे, कोणी सांगतं 5वीत आहे, कोणी सांगतं कॉलेजला आहे. सगळे इतक्या मुली आहे, ती पण क्लासला जाते, शाळा शिकते, कोणाचं लग्न ठरलेलं आहे, हे आपण सगळं त्यांना विचारतो. मग आपण म्हणतो त्यांना तुम्ही बैठकीला काही आणलं नाही, कारण काका महाराजांनी सांगितलं होतं की रविवारची साधना एकट्याने करायची नाही, ती आपल्या आश्रमात येऊन केली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी निरनिराळे सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी जाऊन साधना केली पाहिजे. मग का आणत नाही? 80% स्त्रिया मला हे उत्तर देतात की गुड्डी काय आली नाही, तर गुड्डीला जोडोचा क्लास आहे, नेमका ह्याच वेळेला आहे हो. का मग पप्याचं काय आहे? पप्या सुद्धा ट्युशनला जातो, ती ट्युशन पण आत्ताचे, त्यांना अभ्यासामुळे वेळच मिळत नाही. नेमका क्लीन बोल्ड या ठिकाणी झालेला आहे की तुम्ही लहानपणी त्या मुलाच्या हृदयामध्ये ज्या वेळेला आत्मानंदाचा जो दिवा आहे तो पेटवायला तुम्ही विसरले, त्या ठिकाणी सगळा खेळ झाला. पराशक्तीचा दीप लाविला हृदय मंदिरी तेजाळ, जे काका महाराज म्हणायचे, तुम्ही त्याच्या हृदयामध्ये ही चिंगारी पेटवा भगवंताची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, न लागती सायस जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. पण कधी कोणाच्या घरी नारायण आलेला आहे का? अहो नाही ना. त्याच्यासाठी पुढे सांगितलेलं आहे, ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. आपले काका महाराज नेहमी सांगायचे की आपल्याला कोण आवडतं, हा प्राण सखा आहे. आणि याची साधना आपल्याला करायची. आसनावर बसायचं आहे, शरीर ढिल्लं सोडायचं आहे आणि आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याचं चिंतन करायचं. श्वासोश्वासावर लक्ष ठेवायचं. तो ऑक्सिजन आहे, तोच आपला ईश्वर आहे. जी हवा आहे तोच आपला ईश्वर आहे. कारण ईश्वराचं स्वरूप आपल्याला काय सांगता येणार आहे? आपल्याला जे इंद्रिय मन बुद्धी आहे ही माईक आहे, मायेची आहे. आणि ईश्वर हा दिव्य आहे. दिव्य वस्तू आपण माईक इंद्रियांनी, उपकरणांनी बघू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, आपण त्याचं वर्णन करू शकत नाही. तैत्तरीय उपनिषद 4:2, 4:9 वेदांनी सांगितलेलं. जळीस्थळी काष्टी भाषणी सगळं आपला ईश्वर आहे. तू फक्त त्याचं नामस्मरण कर आणि त्याच्याकडे फक्त एक सांग की बाबा आमच्यावर कृपा असू दे. हे असं प्रत्येक आई का सांगत नाही? त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये हा जो पराशक्तीचा जो दीप आहे हा काबर लावू देत नाही. एवढा जर त्यांनी लावून दिला, ज्या आईने त्याच्या हृदयामध्ये ही फक्त थिनगी लावून दिली की अरे हा ईश्वर एक परमात्मा सगळं आपल्याला तारून नेणार आहे, हाच आपला काही सखा आहे, हाच आपला काही आहे, सर्वस्व आहे, तो ईश्वर आहे, त्याचं नामचिंतन तू करत जा. यांनी काय होईल? पुढे तो कितीही दुराचारी झाला, कितीही त्यांनी वाईट वागण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्या हृदयामध्ये तो ईश्वर एक धक्का देईल की अरे आपण करतोय हे चुकीचं आहे. बस एवढं त्याच्या हृदयामध्ये झालं ना, खलास, सगळा प्रश्न मिटला. पुढे तू असं वाग तसं वाग अजिबात सांगायचं नाही. हे लहानपणी हे संस्कार करायचे, हे आईनी करायला पाहिजे. शिवतत्वाचं भेदन हे आईनी केलं पाहिजे. आईने असं म्हणता उपयोगी नाही की माझं ऐकतच नाही. अहो असं कधी होऊच शकत नाही. आई ही शिवशंकर स्वरूप सुद्धा आहे, कारण अर्धनारी नटेश्वर हे शिवशंकराचंच गुण आहे. स्त्रीला अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री हे स्वभाव गुण आणि ही भूमिका पार पाडावी लागते. शिवशंकराच्या डोक्यावर चंद्र आहे,
स्त्रीला शांततेने निर्णय घ्यावे लागतात, शांततेने मनन करून निर्णय घ्यावे लागतात. प्रसंगी तिसरा डोळा सुद्धा उघडावा लागतो जर ऐकलं नाही तर. प्रसंगी अकांड तांडव सुद्धा करावं लागतं. शिवशंकर जे तांडव करायचे ते खरं म्हणजे शिवतत्व स्त्रियांनी पाळलं पाहिजे, परंतु पुढे या धर्ममार्तंडांनी असं काही वर्णन करून टाकलं की स्त्रियांनी शंकराची उपासना करावी. उपासना नाही, लागले स्त्रिया 16 सोमवार कर, दर सोमवार कर, हे कर, ते कर, व्रत कर, वैकल्य कर. हे शिवतत्वाचं भेदन स्त्रीने केलं पाहिजे. वाईट घालवायचं ही जर भूमिका जर स्त्रीने पार पाडली तर पुढे हा भविष्यामध्ये प्रश्न येतच नाही. आताच तुम्हाला मी उदाहरण सांगतो. मुलांना व्हॅक्सिन दिलं जातं. पूर्वी आमच्या वेळेला देवीचं इंजेक्शन द्यायचे, म्हणजे भविष्यात कधी त्याला देवी होणार नाही. मग पोलिओचा डोस द्यायला लागले की भविष्यात त्याला कधी पोलिओ होणार नाही. आता सुद्धा ह्या कोरोना महामारीमध्ये व्हॅक्सिनसाठी खूप रांगाच्या रांगा लागलेल्या. हे व्हॅक्सिन का घेतलं जातं की भविष्यामध्ये जरी कोरोना झालं तरी त्याला मृत्यू येणार नाही आणि पुढे त्याचं रक्षण होईल. हे डोस दिले जातात. मग सगळ्या मातांनी आपल्या मुलांना हा भगवंताचा डोस का देत नाही, हा एक फार मोठा प्रश्न. महिन्यातून एक वेळेला फक्त आश्रमामध्ये यायचंय, मुलांना घेऊन यायचंय. त्यांनी प्रवचन ऐकून नाही तर ना ऐकू ते जाऊन दे तिकडे, परंतु त्यांनी 1 तास बैठक करायची, अर्धा तास करायची, शांत बसायला त्यांनी शिकायचंय. जसं काका महाराजांनी सांगितलं तसं करायचंय. बस एवढं काम तुम्हाला करायचंय. बाकीचं सगळं भगवंत बघून घेईल. तुम्हाला काय करायचं, असं वाग, तसं वाग, तसं वाग, त्याला कळेल ना पुढे. आणि तुमचंही जीवन यशस्वी होईल, त्याचंही आयुष्य हे सुखकर होईल. मग त्यांनी काय होईल? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेले की अशी संतती जर निर्माण झाली तर त्याचा आनंद ईश्वराला होईल. ईश्वराला आनंद होईल. अहो, आशांच्या पोटीच ईश्वर जन्माला येतील. पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेतील. अशाच ठिकाणी असे सात्विक संतती ही जन्माला येईल. आणि हे कार्य आईने करायचंय. हे जे शिवतत्वाचं वेदन आहे हे आईने करायचंय. म्हणजे पुढे मुला असं वागूच शकत नाही. तो कसाही वागायला लागला तरी त्याला अंतरात्मा सांगायला, रे तू वाईट वागतोय रे. हे त्याच्या अंतरात्म्यात त्याची जाणीव झाली, तो वागूच शकत नाही. असं नुसत्या कादंबऱ्या आणि पोथ्या हे वाचून काही होणार नाही. प्रॅक्टिकल केलं पाहिजे. मुलांच्या बद्दल फक्त फाजील आत्मविश्वास करायचा. माझी गुड्डीच गाडी चालवते, माझी गुड्डी 4 चाकी गाडी चालवते. तुझी गुड्डी 4 चाकी गाडी चालवते, मग आम्हाला आनंद आहे ना, पण तिने अख्खा हायवे जाम केला ना. 2-4 जणांना अर्जंट दवाखान्यात जायचं होतं, त्या ॲम्ब्युलन्स मध्ये फाडफाड फाडफाड करायला लागले. काय गुड्डी गाडी चालवते ती, डाव्या बाजूचं इंडिकेटर देते, उजव्या बाजूला वळती. 3-4 मोटरसायकलवाले तिने पाडले. फुकटचा अभिमान करून काय उपयोग आहे? ते जर गुड्डीला तुम्ही शाळेत टाकलं असतं, व्यवस्थित ड्रायव्हिंगचं शिक्षण दिलं असतं, कुठे क्लच ओढायचा, कुठे एक्सिलेटर दाबायचं, कुठे इंडिकेटर द्यायचं, तर हे ऍक्सिडेंट झालेच नसते. मग वेळच्या वेळी हे शिक्षण द्यायला काय होतं? तुम्ही जे शाळेतलं शिक्षण देतात त्याच्यानंतर त्याला सकाळपासून उठतात, बूट घाल, सॉक्स घाल, दोऱ्या बांध, डबा दे, हे सगळं करतात. मग ईश्वराचं नामचिंतन करायला आणि त्याला कसं करायचं हे सांगायचं काय विसरतात? त्याच्या हृदयामध्ये जो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो तुम्ही का नाही करत? खूप मुलांना शिकवायचं, खूप मुलं मोठे करायचे, इथपर्यंत आपलं कार्य होत नाही. मग याचा अर्थ असा होईल की आपण आपल्या स्वार्थासाठी मुलांना जन्म दिला
आपण आपल्या स्वार्थासाठी आजपर्यंत हे सगळं करत होतो असं वेद म्हणतात, मी म्हणत नाही. एक बृहदारण्यक उपनिषद आहे, त्याच्या 4थ्या अध्यायाच्या 5व्या ब्राह्मणातला 6वा मंत्र आहे. हा जरी सर्वांनी एकदा वाचला ना तरी अर्धा अध्यात्म आलं. त्यात बृहदारण्यक उपनिषद म्हणतात, नवारे पत्यु कामाय पती प्रियो भवन्त्यात्मनस्तु कामाय पती प्रियो भवती. नवारे जाया ये कामाय जाया प्रिया भवन्त्यात्मनस्तु कामाय जाया प्रियो भवती. नवारे पुत्राणां कामाय पुत्र प्रियो भवन्त्यात्मनस्तु कामाय पुत्र प्रियो भवती. नवारे वित्तस्य कामाय वित्त प्रियो भवन्त्यात्मनस्तु कामाय वित्त प्रियो भवती. नवारे पशूनां कामाय पशवा प्रिया भवन्त्यात्मनस्तु कामाय पशु प्रियो भवती. असं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शेवटचं असं सांगितलेलं आहे, नवारे सर्वच कामाय सर्व कामाय भवती. म्हणजे पती आम्हाला प्रिय आहे, पण तो का? तो आमच्या स्वार्थासाठी. मुलगा आम्हाला प्रिय आहे, कशासाठी? तो आमच्या स्वार्थासाठी. बायको आम्हाला प्रिय आहे, कशासाठी? आमच्या मतलबासाठी. असा त्याचा एक मोठा भावार्थ आहे. म्हणून सुदृढ पिढी तयार करणे, सात्विक पिढी तयार करणे हे काम आपल्या आईचंच आहे. आईने मुलांकडे जसं शिकवलं पाहिजे, जसं त्याला मोठं केलं पाहिजे, तसं त्याच्या हृदयामध्ये भगवंताचा दिवा सुद्धा प्रज्वलित केला पाहिजे. आणि तो अंधश्रद्धायुक्त नसावा. असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, तसं केल्याने तसं होईल, असं कधीही काहीही होत नाही. आपण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जे भाग्यात आहे ते होणार म्हणजे होणारच, पण आपलं कर्तव्य का? आपण त्याचे अंश आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी हेच सांगितलेलं आहे. 15वा अध्याय 7वा श्लोक म्हणा, मंत्र म्हणा, काही म्हणा. ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन. सगळे जे जीव आहे हे माझे अंश आहे अर्जुन. मग आपण अंश आहे, आपला अंशी भगवान आहे आणि त्याचं आपल्याला फक्त नामचिंतन करायचं आहे. अहितुक्यम प्रतिहता. त्याच्याकडून हेतू वगैरे काही ठेवायचं नाही. फक्त एक कृपा कर. कृपेचा भाग वेगळा आहे. कृपा करणं म्हणजे काय? की आपल्याजवळ काय? एक इंद्रिय, एक मन, एक बुद्धी, एवढे आपल्याजवळ 3 इंद्रिय. बस याच्यामध्ये भगवंताची इंद्रिय मनबुद्धी प्लस करायची, म्हणजे आपली इंद्रिय मनबुद्धी ही भगवंत स्वरूप झाली. याला कृपा म्हणतात. ही कृपा फक्त तू आमच्यावर राहू दे, एवढं फक्त सांगायला पाहिजे. आणि मुलांकडून ही सिद्ध योगाची जी दीक्षा आहे, ही जी साधना आहे, जो पूर्वाभ्यास आहे, हा सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. पुढे ते दीक्षा मागतील, काय करतील ते त्यांचं त्यांना बरोबर आहे, परंतु हे प्रत्येक आईचं कर्तव्य आहे. या ठिकाणी आता सध्या बंद आहे सत्संग वगैरे, सरकारचे नियम आहे, परंतु सुरू झाल्यानंतर प्रत्येक आईने, आजीने त्यांचे नातू, त्यांचे मुलं हे आपल्या आश्रमामध्ये घेऊन यायला पाहिजे. वेळ घ्यायची, किती ते किती त्यांना बसवलं पाहिजे. अहो, ही एक चिंगारी तुम्ही तुमच्या मुलांच्या हृदयामध्ये जर पेटवली ना, पुढे असे प्रश्नच येणार नाही. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज जे म्हणता, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयांची या, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. हे जे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे ना, भगवंताला कधी आनंद होईल? अरे आपण हे जन्माला दिले, आपले अंश काय सात्विकतेने हे पुढे चाललेले. हा एक प्रयोग सर्वांनी करून बघायला पाहिजे, म्हणजे हे प्रयत्न होणार. जे आत्ताचे जे प्रकार चाललेले ते होणार नाही. मातांना एक विनंती आहे की थोडासा धारावाहिक कमी बघा आणि याच्याकडे लक्ष द्या. टीव्हीच्या पुढे कोच आहे, त्याच्यावर आपण किती वेळ बसतो, किती वेळ धारावाहिक पाहतो, हे प्रत्येक माताने त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. त्या कोचवर बसताना प्रत्येक मातेला संकोच वाटला पाहिजे की किती वेळ आपण करतो. ही जर एक साधना आपण केली, मुलांच्या जागृतीसाठी जर हा प्रयत्न केला, तर मला नाही वाटत पुढे कधी असे काही प्रसंग येतील. कारण जगद्गुरूंनी पण ते सांगितलेलं, आपल्या काका महाराजांनी पण सांगितलेलं की अरे मग तो किती दुराचारी हो,
हा एकदा स्वामींचा चिराग जर त्याच्या हृदयामध्ये जर तुम्ही पेटवला ना, बस काही करायची गरज नाही. तो कितीही दुराचारी हो, एक दिवस ती शक्ती, कुंडलिनी शक्ती, माता जगन्माता ही त्याच्या हृदयामध्ये हा ठोका देईल की अरे रे रे, आपण हे वागतोय हे चुकीचं आहे. आणि ज्या वेळेला त्याच्या हृदयातून हे सांगितलं जाईल त्याच वेळेला तो सुधरेल, परत त्या वाईट मार्गाला जाणारच नाही. मग मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव हे तो करणार म्हणजे करणार. मग तुम्हाला पुढे त्याला सांगायची काही गरज नाही. एवढं आपण सर्वांनी करावं हे मी सर्व मातांना या प्रश्नाच्या उत्तरातून हे उत्तर दिलेलं आहे. आपण याचं मनन करावं, याप्रमाणे आपण सर्वांनी कृती करावी हे मी सर्वांना सांगतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्री सद्गुरु काका महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा